यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। शिंदे गट लोकसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढणार, संजय शिरसाटांचा दावा। नाही, आम्ही युतीमध्ये लढणार आहोत। शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजपच्याच कमळावर चिन्ह लढवणार आहे, म्हणून आमच्यामध्ये मतभेद नाहीत, आमची युती आहे। 16 आमदारांना कमळाबाईच्या पदराखाली यावंच लागेल। भाजपची स्क्रिप्ट सध्या सुरू, पण जानेवारीमध्ये सिनेमा पडणार। राऊतांचा टोला तर भाजपच्या चरणाशी बसल्याशिवाय शिंदे अजितदादा गटाकडे पर्याय नसल्याचाही जोरदार हल्लाबोल। कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल। अजित पवारांचा गट असेल किंवा एकनाथ शिंदेंचा गट असेल, त्यांना भारतीय जनता पक्षाशिवाय चरणाशी बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आम्ही सामान काय डोक्यावरून न्यायचं का? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल। गाड्या अडवूनच दाखवा, मग तसाच सगळा समाज फडणवीसांच्या घरासमोर आंदोलनाला बसणार। मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, जर अडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू। सगळ्याचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी। जरांगेंच्या आंदोलनाला वेगळं स्वरूप लागू नये, आरक्षण देणारच जरांगेंना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। मुंबईला येण्याची वेळ येणार नाही, परंतु टिकणारं आरक्षण, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी द्यायचं आहे। आमचा समाज 3 कोटींचा आहे, त्यामुळे आम्हाला मुंबईतली सगळीच मैदानं लागणार। जरांगे पाटलांची मागणी, काही झालं तरी 20 तारखेला अंतरवालीतून निघणार, असाही पुनरुच्चार। 10 ते 15 गाड्यांचा ताफा घेऊन मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल। सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला, जवळपास सगळेच, कारण आता एवढा 2-3 कोटी समाज बसायचा आहे, हे चॅलेंज आहे। सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी, नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आहे, आम्ही बसणार आहे। भीती वाटणारी सत्ता उलथवली पाहिजे, सत्ता उलथवण्यासाठी मी उभा आहे। जळगाव पाचोऱ्यातील शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे, माझा कोणतरी आहे, माझं कोणतरी आहे। त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय। ऑक्टोबरपर्यंत मी बारामतीमध्ये तळ ठोकून मतदान होईपर्यंत मुंबईला जाणार नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर मतदारसंघात गडबड झाल्यास देशाचं नेतृत्व कसं करणार, धोका त्यांना समजला, सुधीर मुनगंटीवारांचा टोला। अदानी पवार भेटी संदर्भात मला माहिती नाही, पवार साहेबांना भेटायला रोज खूप लोक येतात, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शरद पवारांची काल भेट घेतली, त्याच्यामागचं काय कोणी पवारांची भेट ते ना मला माहिती। काल पवार साहेब खूप लोकांना भेटले, ते ना मला माहिती। काल पवार साहेब खूप लोकांना भेटले। अदानी आणि पवार भेटीचा महाविकास आघाडीची काय संबंध? पवारांचे आणि अदानींचे फार जुने संबंध आहेत, त्यांच्यातल्या भेटीने महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। यात काय संबंध काय? याच्यामध्ये महाविकास आघाडीचा संबंध काय? अडाणी हा काही कळीचा मुद्दा नाहीये। आम्ही धारावीच्या प्रकल्पातल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याला विरोध आहे।